तुम्ही बटाट्याचे कटलेट किंवा पॅटीस खूप खाल्ले असतील, पण आज आम्ही आणली आहे एक सिक्रेट रेसिपी. आमच्या किचनमधील ही नवी डिश तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा फेवरेट नाश्ता बनेल, कारण यामध्ये वापरला आहे खास पदार्थ रताळं. एक ट्विस्टसह रताळं आणि ब्रेडचे हे पॅटीस खाऊन कोणी सांगू शकणार नाही की ते कशाचे बनवले आहेत. चला शिकूया ही गेम चेंजर रेसिपी. तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे, आपण घेतलेले आहेत 10 ते 12 ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहेत. आणि हे बघत आहात तुम्ही रताळे म्हणजेच स्वीट पोटॅटोज इंग्लिशमध्ये जे आहे ते, आणि ते आपण बॉईल करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे बेसन. त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे धनिया पावडर 1 चम्मच. त्याच्यानंतर थोडीशी आपण हळद घेतलेली आहे, अर्धा चम्मचच घेतलेली आहे. आणि 1 चमचा आपण घेतलेला आहे मालवणी मसाला, आणि 1 चमचा आपण घेतलेला आहे रेड चिली पावडर. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे. आणि मीठ टेस्टनुसार आणि जिंजर गार्लिकची पेस्ट पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये हे सर्व आपण मिश्रण करणार आहोत ह्याचं पॅटीस बनवण्याचं. तर ही सकाळी सकाळी बनवलेली अशी ब्रेकफास्टसाठी बोलू शकता एक मस्त अशी तोंडाला पाणी आणणारी डिश आहे. तुम्ही ही डिश सकाळी बनवू शकतात, आफ्टरनूनसाठी म्हणजे लंच जो आपला टाईम असतो की चहा पिण्याचा टाईम असतो तेव्हाही बनवू शकतात. आणि भरपूर मस्त अशी डिश आहे. बटाट्याऐवजी स्वीट पोटॅटोज काहीतरी हेल्दी ऑप्शन आहे. स्वीट पोटॅटोज एक प्रोटीन सोर्स आहे. तर आपण सर्व हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघू शकतात. आपण एका पातेल्यामध्ये घेतले आणि ते आपला मस्तपैकी असे मॅश करून घ्यायचे आहेत. तर असे चांगले मस्त स्वच्छ हाताने आपण मॅश करून घेऊया. आणि तुम्ही ही डिश तुमच्या मुलांना सकाळी टिफिनसाठी पण बनवून देऊ शकतात. तुम्ही बघितलं आहात काहीच नाही आहे ह्या डिशमध्ये, फक्त असे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल जे जिन्नस असतं, जे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच डिशेस आहेत. सकाळी तर तुमच्याकडे ब्रेड येतच, आणि फक्त काहीतरी आदल्या दिवशी संध्याकाळी जाऊन तुम्ही स्वीट पोटॅटोज आणू शकतात. आणि त्याच्यानंतर हे मसाले तर तुमच्या घरी अवेलेबल असणारच. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्सला आपण एक मिक्सचर करून त्यांच्या पॅटीस तयार करायच्या आहेत, आणि भरपूर कमी वेळात होणारी डिश आहे. आणि हाच एक मोठा बेनिफिट आहे की ज्या महिला आहेत, गृहिणी आहेत, त्या कामाला जातात सकाळीच उठून, आणि त्यांना मुलांचा डब्बा, त्यांचा स्वतःचा टिफिन आणि स्वतः म्हणजे हस्बंडचा टिफिन करायचा असतो. तर त्यांच्यासाठी एक मस्त अशी युजफुल हे आहे, बोलू शकता की डिश आहे. ते टिफिनला बनवून देऊ शकतात. झटपट होणारी डिश आहे, ह्याला काहीच टाईम लागत नाही, फक्त 5 ते 10 मिनिटामध्ये रेडी होणारी डिश आहे. तर आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे हिरवा धनिया, मस्तपैकी कलर आलेला आहे. ठोकून मस्तपैकी हिरवा धनिया टाकून द्यायचा ह्या पॅटीसच्या मिक्सचरमध्ये. तर बघा सगळं आपण मॅश करून घेतलेलं आहे, आणि आपण टाकलेला आहे हिरवा धनिया. आता हिरवा धनिया पण आपण ह्याच्यामध्ये चांगला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्याच्यासाठी जास्त काही टाईम लागत नाही, कमी वेळात होणारी डिश आहे. 5 ते 10 मिनटं, दॅट्स इट. फक्त तुम्हाला पॅनवरती शॅलो फ्राय करून घ्यायची ही डिश. आणि मुलांना तर तुम्हाला माहितीच आहे की टिफिनला तर काहीतरी वेगळंच पाहिजे नसतं. तर ही एक डिश हेल्दी ऑप्शन असू शकते. तर तुम्ही जरूर ही डिश ट्राय करून बघा. हे बघा, हे असे आपण पॅटीस तयार करून द्यायचे. तर पॅटीस तुम्ही तुमच्या शेपनुसार करू शकतात. आपण हे रेग्युलर रोलचे पॅटीस तयार करत आहोत. मस्तपैकी असे टिक्कीचे साईज तयार करायची आपल्याला. तुमच्या हिशोबानुसार तुम्ही टिक्की फ्राय बनवू शकता. ही आपली टिक्की रेडी झालेली आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार जेवढे लोक घरी राहतात त्या हिशोबाने तुम्ही ते टिक्की बनवू शकतात. तुम्ही ही टिक्की बनमध्ये पण ॲड करू शकता, लाईक बर्गर, म्हणजे एक मस्त असं टेस्ट येतो त्या बर्गरला पण. पावामध्ये वडापावसारखं पण ॲड करून स्टफिंग करून करू शकता. तर भरपूर प्रकारे हे तुम्ही खाऊ शकता, आणि हे एक हेल्दी ऑप्शन आहे. प्रोटीनचा एक सोर्स तुमच्या बॉडीमध्ये जातो. हे आपण घेतलेलं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी तेल पॅनमध्ये. हे आपण मस्तपैकी बघा टिक्की टाकलेल्या आहेत. अशा ह्या आपण आता शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. जास्त काही टाईम नाही लागत आहे. सकाळ आपण ही डिश बनवलेली आहे. टिफिनचा टाईम आहे लोकांचा, कामावर जाण्याची लगबग आहे, आणि त्याच्यामध्ये हे आपण टिक्की बनवलेली आहे. तर तुम्ही ही डिश ट्राय करून बघा. भरपूर सोपी आहे. काही मोठं आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे नाहीत, का काही आपल्याला डेलिकेसी तयार करायची नाहीत. घरी जे अवेलेबल असतं त्या गोष्टी फक्त आपल्याला या टिक्कीमध्ये टाकायच्या आहेत. काहीच फॅन्सी नाही आहे.
आणि तुम्ही ही डिश कशाबरोबर पण सर्व करू शकता. तो मोस्टली आपल्या घरामध्ये टोमॅटो कॅचअप असतं, नाहीतर ग्रीन चिलीजची पेस्ट असते, त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. मोठ्यांना तर ते ग्रीन चिलीजची पेस्ट खाऊ शकतात, तर लहान मुलं असतील ते टोमॅटो कॅचअप बरोबर ॲड करून ते त्यांना मस्त असं टेस्टी असं टिफिन तयार करून देऊ शकतात. किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला TV बघताना, कार्टून बघताना हे आपण प्लेट करून देऊ शकतो लहान मुलांसाठी. तर बघा किती मस्त असा शेप आलेला आहे. राऊंड राऊंड टिक्कीज झालेल्या आहेत. मस्तपैकी आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. बघा मस्त असं सुगंध पण सुटलेला आहे. मला तर सकाळ सकाळची भूक लागलेली आहे ना. तर भरपूरच चांगली डिश आहे आणि बॉडीसाठी तर भरपूर बेनिफिशियल आहे. तुम्ही ही डिश नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला मुंबईकर आई चॅनलवरती कळवायला विसरू नका. आणि तुम्ही आत्तापर्यंत जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. प्लीज 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 व्हिडिओजला लाईक करत जा जेव्हा तुम्ही बघतात, शेअर करत जा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर आता ह्याला आपण प्लेटिंग करून घेऊ. बघा ही मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. कॅचअपसोबत गार्निश केलेलं आहे विथ कोरिअँडर. असा धनिया टाकलेला आहे. धनिया आपल्याला सगळीकडे आपण कोथिंबीर आपण सगळीकडे ॲड करत असतो की कोथिंबीरचे तर एक वेगळेच बेनिफिट्स आहेत. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे. गोल्डन ब्राऊन कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही कॅचअप बरोबर मस्तपैकी खाऊ शकतात. मस्त अशी डिश झालेली आहे. तर जरूर ही डिश ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कंप्लीट बघत जा. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. आणि आपलं महाराष्ट्रीयन चॅनल आहे, सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर 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 महत्त्वाचा आहे. प्लीज 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 सबस्क्राईब करा मुंबईकर आई चॅनलला आणि चॅनलची ग्रोथ होऊ द्या. आणि यस, ही डिश नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया ऑलवेज वेलकम आहेत. आणि यस, आपण भेटूया आता अशाच एका वेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय बाय.